आहेत. राहुल सातव ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू ऑफ टर्मच्या बाहेरचा होता. अप्रतिमरित्या पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढला. चेंडू झाली सीमा पार. या पहिल्या चेंडूवरती शानदार दमदार षटकार. पहिल्या चेंडूवरती 6 धाबांची मोहर. आकुट टप्प्याचा चेंडू होता. ऑफ टर्मच्या बाहेर फारसा वेग नव्हता. भरपूर वेळ मिळाला फलंदाज राहुल सातवला आणि त्यावरती खरपूस समाचार घेत चेंडू सीमा पार पाडवलाय 6 धाबांवर करता. त्यानंतर बॅकफुटला ऑन साइडला पूलचा सुरेख फटका. चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेनं. रिकी पॉन्टिंगची करून कॉपी. पूलची परिभाषा केली सोपी. एक अप्रतिम दर्जेदार शानदार चौकार राहुल सातवच्या बॅटमधनं. पहिल्या 2 चेंडूवरती 2 आघात इथे बखलेत फलंदाज राहुल सातवनं. एक पॉइंटच्या डोक्यावरून तडकावलेला अप्रतिम असा षटकार आणि त्यानंतर बॅकफुटवरती ऑन साइडला डीप मिड विकेटच्या दिशेनं अप्रतिम असा फुलचा फटका आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. 2 चेंडूवरती एकूण 2 मोठे फटके राहुल सातवच्या बॅटमधनं. धावपलकावर धाबा 10. सुदामवरती आता दडपण येईल. पॉवर प्ले पहिल्या षटकामध्येच यावेळेला मोठ्या धावसंख्येकडे जाण्याचा प्रयत्न राहुल सातवकडनं असेल. दोन्ही संघांचा जर विचार केला तर निश्चितच दोघांची ताकद गोलंदाजी आहे. यावेळेला ऑन साइडला पकडण्याचा प्रयत्न परंतु पंच दोन्ही हात फैलवत आहेत. संजय पालेराव आणि वाईटचा इशारा करतायत. स्वर दाबेने धावसंख्या पोहोचले 11 वरती. निल्सन आकडा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आमदार चषकाचा क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहताय क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. यावेळेला चांगलं टायमिंग आहे. चेंडू खेळला गेले लॉंगॉनच्या दिशेनं. चेंडू खूप सुंदर पद्धतीने पकडलाय. तोपर्यंत आरामात 1 धाव पूर्ण होते. एकेरी धाबेने धावसंख्या होती ती 12. पहिलं षटक आहे. पॉवर प्ले या ठिकाणी सुरू आहे. आमदार चषक 2022 पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वामध्ये निश्चित या दुसऱ्या पर्वाच्या सोनेरी रुपेरी चंदेरी पानावरती आपले नाव कोण कोरणार, चॅम्पियन कोण बनणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली. परंतु आजची संध्याकाळ कोणाच्या नावावरती जाणार इथे आपण बघितलं तर वाघोलीचे शेर इथे खूप चांगली कामगिरी करणार की संकल्प पोलीस 11 शिरूरचा संघ बाजी मारणार ते देखील पाहणं उत्सुकतेचा विषय आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. इतका चांगला फटका नव्हता. चांगलं शॉट सिलेक्शन निश्चित नव्हतं. टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफ टर्मच्या बाहेर जाणार चेंडू. या चेंडूवरती ऑन साइडला स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला शुभम शेळकेनं. निर्धाव चेंडू होते. धावपलकर धाबा 12. ऑन साइडला सुरेख पद्धतीनं कलात्मक फटका परंतु सीमारेखेवरती क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केले आणि मिसफिल्डचा फायदा घेत अप्रतिमरित्या 2 धाबा पूर्ण होत आहेत. पहिल्या षटकामध्ये 14 धाबा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. सुदामचं हे षटक महागडं ठरतं यात काय शंका नाहीये. आमच्या समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा राहुलजी जॉईन झालेले आहेत. राहुलजी तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. एक महत्वाचा मॅच दोन्ही संघांसाठी यात काय शंका नाही. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सुदाम सज्ज. यावेळेला सुरेख फटका परंतु लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. शुभम शेळकेची खेळी संपुष्टात. सुदामला मिळतं यश आणि वाघोली संघाला बसतोय पहिला धक्का. मैदानामध्ये जास्त टीम मीटिंग करू नका कारण यानंतर फिल्डिंग करणारा संघ बॅटिंग करणार आहे आणि वेळ सर्वात महत्त्वाची म्हणजे राहुल खेळ आणि वेळ कधी बदलेल याचा नियम नाही आहे. त्यामुळे यावेळेला जेवढा वेळ आहे म्हणजे कमी वेळामध्ये हा सामना कसा संपेल या दिशेनं आपण जायचं आहे. राहुल पहिल्या षटकात एकूण धावा आल्या आहेत 14. बाद झालेल्या फलंदाजाचा विचार केला तर शुभम शेळके बाद झालाय. पहिल्या षटकाकडे तुम्ही कसे बघता? पहिलं षटक जर आपण पाहिलं अतिशय महागडं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये कारण 14 धावा आल्यात आणि एक प्लस पॉईंट असा एक फलंदाज बाद झालाय. दुसऱ्या बाजूला तुम्ही पहा राहुल सातव अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत तर नवीन फलंदाज आसिफ शेख मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि ह्या 3 षटकांमध्ये नक्कीच तुम्हाला झंझावात पाहायला मिळेल. यात कोणतीही शंका नसेल कारण दोन्ही फलंदाज स्फोटक आहेत. 18 चेंडूमध्ये प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर कसा जाईल, प्रत्येक चेंडूवरती धावा कशा येतील या गोष्टीकडे दोन्ही फलंदाज नक्कीच लक्ष केंद्रित करतील. पण समोर तितक्याच ताकद गोलंदाजांचं आव्हान असेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय राम झेंडे मैदानाच्या आतमध्ये तयार आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिले स्ट्राइक एंडवरती फलंदाज मैदानावरती राहुल सातव उजव्या हाताने सामना करण्यासाठी तयार. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे.
वेळ आपल्याकडे फार कमी आहे. 5:30 वाजत आलेत. 6 वाजता पूर्णपणे अंधाराचं साम्राज्य मैदानावरती येईल. त्या अगोदर ह्या सामन्याचा निकाल स्पष्ट होणं गरजेचं आहे. हा चेंडू स्लोवर वन पहा, अगदी बॅकफूटवर जात कव्हर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न राहुल सातवचा आपण पाहिला तिथे फसलाय. डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राम झेंडे पहा सकाळचं सत्रापासून प्रभावित केलंय आणि ह्या खेळाडूचं वय जर आपण पाहिलं 44 वर्षांचा असणारा हा खेळाडू आहे. बिल्कुल अपने सही का बहुत ही बेहतरीन गेंदबाज है। कृष्णा को नचाने का काम किया था इसी गेंदबाज में। शुरू शुरू में ये टूर्नामेंट था और उसके बाद में इनको आउट भी किया गया था, तो बढ़िया लेन के साथ अच्छा वेरिएशन, अच्छा मिशन इनके पास है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज फिलहाल तैयार। घाताग्राम प्रोजेक्ट इनसे गेंदबाजी करते हुए राम चेंडे, स्ट्राइकर इन पर बल्लेबाज राहुल सातो। पहली गेंद सटीक लाइन पर सही ठिकाने में थी। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी, अच्छा वेरिएशन। राम झेंडे क्या कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। सवाल पूछा गया था लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। दोनों तरफ अगर देखें तो अंपायर ऑफिशियल भी राहुल, जिनके पास अनुभव की कोई कमी नहीं है। 2 बिंदी गेंदे राहुल सातव के खिलाफ, बढ़िया गेंदबाजी राम झेंडे द्वारा। पहा राम झेंडे बद्दल आपण जी काही चर्चा करत होतो आणि राम झेंडे जर आपण पाहिलं तितका अनुभव टेनिस क्रिकेटचा राम झेंडेकडे आहे आणि त्या अनुभवाचा वापर आज तुम्हाला करावा लागेल. समोर तुम्ही पाहताय वाघोली सारखा एक ताकदवान बडाढ्य संघ आहे. नुसतं संघाचं नाव मोठं नाहीये तर त्यामध्ये खेळणारे खेळाडू हे देखील तितके प्रभावशाली आणि ताकदवान आहेत. राम झेंडे तयार असेल. समोरच्या बाजूला राईट हँड उजव्या हाताचा फलंदाज राहुल सातव पुन्हा एकदा. और राहुल सातव ने पहले ओवर में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की, लेकिन इस ओवर में स्ट्रगल कर रहे हैं, संघर्ष कर रहे हैं। शानदार गेंदबाजी राम झेंडे की तरफ से। सुपर सुपर बॉलिंग, क्या कमाल की गेंदबाजी ने की है। वाह, मजा आया देखने के बाद। आज वाघोली के 2 शेर सबसे बेहतरीन खिलाड़ी मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए है, जिसमें राहुल सातव को आप जानते हैं बहुत बड़े बड़े पारी खेलने वाले खिलाड़ी, शतक बनाने वाले खिलाड़ी हैं। और उनके सामने राम झेंडे इतनी नपीतुली गेंदबाजी कर रहे हैं। उम्र का लिहाजा एक बार फिर देखते हुए तारीफ तो उनकी होनी चाहिए, प्रशंसा तो उनकी होनी चाहिए। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा। अनुभवाचा पूर्णपणे वापर करताना आपण पाहतोय झेंडे मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत आणि अनुभव असा खजिना आहे त्याचा वापर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये केव्हाही करू शकता. पुढे एकदा चेंडू खेळला अगदी सरळ लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक तिथे पहा क्षेत्ररक्षण करेल. चांगले क्षेत्ररक्षण आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी थोडीशी उशिरा येते आणि त्या अगोदर मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. स्कोअरबोर्ड वरती मात्र आपण पाहतोय थोडीशी वाढ होणार आहे. 17 धावा धावफलकावरती. सुरेख अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राम झेंडे यांच्या माध्यमातून जी पाहिली. आसिफ ऑन साइड, आसिफ शेख ऑन स्ट्राइक। फिलहाल रन संख्या अगर देखें तो 17 रन 1 विकेट के नुकसान पर वाघोली 11। फुल टॉस गेंद ऑन साइड पर डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ गैप में खेलते हुए गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल हो रही है। 4 रनों के लिए जाएगी। 2 खिलाड़ी थे, उनके बीच का फासला चिरती हुई गेंद कोहली के रफ्तार के साथ बाउंड्री के बाद 4 रन। टॉस गेंद थी, पनिश करते हुए बल्लेबाज आसिफ शेख। लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन होना चाहिए। जैसे कि हम राहुल चर्चा कर रहे थे कि अगर आपका एक प्रमुख बल्लेबाज आउट हो जाता है तो एक प्रमुख खिलाड़ी, प्रमुख बल्लेबाज जिनके पास अनुभव है, वो मैदान के अंदर होना बहुत जरूरी है। क्योंकि 4 ओवर का मैच है, 10 ओवर का मैच नहीं है, 20 ओवर का मैच नहीं है। तो ये मेरे हिसाब से परफेक्ट जोड़ी सही समय पर मैदान के अंदर है वाघोली के लिए। 4 षटकांच्या ह्या लढतीमध्ये खरं तर हे 2 फलंदाज जास्त वेळ खरं तर क्रीजवरती असणं गरजेचं आहे. कारण दोन्ही फलंदाज आपण पाहिले कोणत्याही क्षणी त्यांच्यामध्ये पलटवार करण्याची क्षमता आहे आणि तितकं मोठं क्रिकेट आणि तितक्या क्रिकेटचा अनुभव ह्या दोन्ही फलंदाजांकडे आहे. प्रत्येक गोलंदाजासमोर कशा पद्धतीची सिच्युएशन जरी असली तरी परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य ह्या 2 फलंदाजांकडे आहे. त्यामुळे ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहताय एक चांगलं क्रिकेट, एक चांगल्या पद्धतीचे शॉट तुम्हाला ह्या 2 फलंदाजांकडून नक्कीच पाहायला मिळतील. और वक्त के नज़ाकत के साथ आपको आगे बढ़ने की जरूरत है। दूसरी बात, संकल्प पुलिस 11 शुरू की जो टीम है वो चाहेगी यहाँ से और एक ब्रेक थ्रू, विकेट चाहिए। अगर ये दोनों बल्लेबाज मैदान के अंदर डटे रहे तो बिल्कुल वो परेशानी होने वाली है। संकल्प पुलिस 11 शुरू को बाद में बल्लेबाजी भी करनी है, वो भी थोड़ा दिमाग में रखिए। बहुत इंपॉर्टेंट ये मैच है और सूरज की रोशनी धीरे धीरे कम हो रही है, तो वक्त बहुत इंपॉर्टेंट है। वक्त जो अगर बात करें तो किसी के लिए नहीं रुकता है, वक्त किसी का गुलाम नहीं होता है, वक्त किसी खूबसूरत मोहतरमा के लिए भी नहीं रुकता है। और वक्त जो है ना राहुल, रेत की तरफ फिसलता जा रहा है, वो रुकने वाला नहीं है। गोलंदाज पुढे एकदा राम झेंडे तयार असेल. आसिफ शेख साठी पाहूया काय रणनीती वापरली जाईल हे आता आपण पाहणार आहोत.
रिव्हर्सचा प्रयत्न इथे आपण पाहिलाय बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क मैदानावरती मात्र या ठिकाणी होऊ शकला नाही. सुंदर चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. षटक संपते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती आहेत. आमदार चषक 2022 में सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आज के इस दिन का शाम के सत्र का आखिरी मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ 21 रन 1 विकेट के नुकसान पर 21 पर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओवर। अब बाला शिंदे गेंदबाजी करेंगे। राष्ट्रपति चषक में इन्होंने जबरदस्त प्रदर्शन किया था, 21 पर 1 और इस ओवर में केवल 7 रन, एक चौका खाने के बाद, चौका आने के बावजूद राम सेठी ने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की। स्ट्राइकर इन पर राहुल सातव। अब मजा आएगा, बेस वर्सेस बेस, बाला शिंदे वर्सेस राहुल सातव, मजा आएगा इस जो के बैटल में। राइट आर्म ओवर द विकेट, टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकलते हुए गेंद संजय बालीराव वाइट बॉल का इशारा कर रहे हैं। राहुल, बाला शिंदे, राहुल सातव, इस बैटल को आप किस तरह से देख रहे हैं? पहा बाळा शिंदे जर आपण पाहिलं तितकी क्षमता बाळा शिंदेच्या गोलंदाजीमध्ये आहे आणि राहुल सातव जर आपण पाहिलं मोठमोठ्या फटक्यांसाठी त्याचा देखील परिचय फार मोठा आहे आणि ही लढत जर आपण पाहिलं तर नक्कीच 2 तुल्यबळ प्लेयर्स मध्ये ही लढत आहे. पुन्हा एकदा स्लोवर 1 चेंडू अगदी पॉइंटला खेळलाय. दुर्वर्ण क्षेत्ररक्षक चेंडू खेळण्याचा प्रयत्न करेल आणि चेंडू फरार होतोय पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. आमदार शशकाचा हा दमदार असा चौकार. बाला शिंदे क्या कर रहे हैं कि गेंद को कट करना चाहते हैं, टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ लेके जाना चाहते हैं, लेकिन ज्यादा समय मिल रहा है बल्लेबाज को, तो बैकफुट पर इंतजार करते हुए ऑन द टोज अच्छा स्ट्रोक बल्लेबाज राहुल सातव द्वारा। रन संख्या फिलहाल देखें तो कुल मिलाकर 26 रन 1 विकेट के नुकसान पर 26 पर लॉस ऑफ 1 विकेट। और ये बेहतर लाइन, बहुत अच्छी लाइन, गेंद के नीचे बाला और इनका रहा बॉल वाला। सातव साहब को जाना पड़ेगा वापस और वागुली के शेर बैक टू द पैवेलियन, राहुल डिपार्ट। रफ्तार में गिरफ्तार किया आज बाला शिंदे ने राहुल सातव को, क्योंकि 2 गेंदें अगर देखे तो एक बार फिर थोड़ा सा उंगलियां फिरते हुए गेंदबाजी की थी बाला शिंदे ने। अभी राहुल देखे तो ये गेंद थी जिसमें रफ्तार के ऊपर सवार हुए थे, रफ्तार में गिरफ्तार राहुल सातव। बड़ी मछली जाल में फंसी है, बड़ा विकेट, बड़ा शिकार बाला शिंदे ने कर दिया है। अतुल बिटकर मैदान के अंदर, अब जिम्मेदारी बहुत बड़ी आसिफ शेख के ऊपर। एक लक्षात घ्या, इथून संकल्प तुम्हाला बॅटिंग करायचे आहे। दुसऱ्या बाजूला डगआउट मध्ये मी विनंती करेन, डगआउट मध्ये जे बॅट्समन आहेत ते देखील सज्ज ठेवा। दोन्ही संघांनी स्पोर्ट्समन स्पिरिट ठेवूनच हा सामना या ठिकाणी खेळायचा आहे। शेवटी क्रिकेटच जिंकणार आहे। अत्यंत महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी। धावफल करती एकूण डाबा 26, 2 करण्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना वाघोळी 11। बाला शिंदे फिलहाल गेंदबाजी करते हुए, स्ट्राइकर इन पर अतुल कलाई के साथ गेंद को मोड़ दिया। कलात्मक क्रिकेट फाइनल क्षेत्र की तरफ गेंद जाते हुए फाइन ग्लांस किया इस वक्त अतुल बिटकर ने। 1 रन के साथ, रन संख्या अब 27 रन 2 विकेट के नुकसान पर। 27 धावा इथे तुम्ही पाहिल्या, 2 फलंदाज बाद झालेत आणि विशेषतः बाळा शिंदेचं कौतुक करावं लागेल. ज्या व्हेरिएशन त्याने गोलंदाजी केली आहे, राहुल सातव सारखा फलंदाज बाद केलाय. आता त्याच्या समोर जर आपण पाहिलं लक्ष असेल आसिफ शेखचं, कशा पद्धतीनं ही परिस्थिती तो हाताळतोय आपण पाहणार आहोत. कारण तुम्ही पहा राहुल बाद झाल्यानंतर आता आसिफ शेख वरती वाघोली संघाच्या नजरा आहेत. आसिफ शेख वरती क्रीडा रसिकांच्या नजरा खेळता असणार आहेत, कारण त्याच्यामध्ये तितकी मोठी क्षमता आहे, तो तितके मोठे फटके खेळू शकतो. आणि तुम्ही पहा बाळा शिंदेला हे फार मोठं आव्हान असेल. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जातील. पुढे एकदा बाळा शिंदे तो आसिफ शेख. हा चेंडू खेळलाय अगदी फाईन क्षेत्रामध्ये, स्क्वेअर
च्या दिशेला आपण पाहतोय त्या ठिकाणी बंटी चेंडूला फील्ड करतायत. 2 धावा मैदानावरती आपण पाहतोय आणि 2 धावांनी धावफलक पुढे सरकते. स्कोर कार्डवरती छोटासा बदल होतोय. धावफलकावरती जर आपण पाहिलं 29 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांमध्ये आपण या अगोदर पाहिलं 29 धावा बनवायच्या होत्या, त्यावेळेस शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला होता. त्यानंतर आपण पाहिले 41 धावांचा पाठलाग करत असताना तब्बल 10 ते 12 रनांनी तो सामना त्या ठिकाणी जुन्नर संघानं पराभूत झाला. ह्या सामन्यामध्ये काय परिस्थिती असेल, किती धावा बनवावे लागतील? स्टोक तो बहुत अच्छा है, कड़क शॉट बाउंड्री लाइन की तरफ खेलते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते भी 4 रनों के लिए और गाना बजता हुआ उड़ी उड़ी जाए गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। राहुल, एक अच्छा सवाल आपने पूछा है कि कितने रन चाहिए खास करके इस मुकाबले को जीतने के लिए। यहाँ दोनों की ताकत जो है वो गेंदबाजी है। तो अभी फिलहाल स्कोर देखिए तो कुल मिलाकर 33 रन 2 विकेट के नुकसान पर। इस गेंद को ऑन साइड पर पुल करना चाहते थे, अच्छी तरह से गेंद को कनेक्ट तो नहीं कर पाए। 1 रन का इजाफा। यहां से कम बल्लेबाज चाहेंगे वो 45 का आंकड़ा, वो मैजिकल फिगर हो सकता है क्योंकि 3 ओवर का खेल समाप्त हुआ, 34 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। तो कम से कम यहां से 45 के ऊपर या 50 के आसपास जाने की कोशिश करेंगे यहां बल्लेबाज, और 40 के अंदर रोकने की कोशिश हो सकती है यहां से गेंदबाजों द्वारा। चर्चा यहां भी होगी। एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे। राहुल, अब निर्णायक ओवर है। निर्णायक ओवर में गाताग्राम प्रोजेक्ट एंड से गेंदबाजी करने के लिए फिलहाल यंग गेंदबाज जिन्होंने पिछले मैच में प्रभावित किया था सूरज गवली। सुपर बॉलिंग, क्या गेंदबाजी की थी, केवल 4 रन दिए थे और मैन ऑफ द मैच के हकदार बने थे। स्ट्राइकर एंड पर आप आसिफ को देख रहे हैं जो लेफ्ट हैंडर बल्लेबाज है। रन संख्या 34 रन, 34 लॉस ऑफ 2 विकेट। स्ट्रोक तो बहुत ही खूबसूरत है, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी गेंद के नीचे। लवली बॉलिंग बाय गौली, सेलिब्रेशन, और बड़ी मछली जाल में फंसी है। आसिफ डिपार्ट। थँक्यू सूरज गवळी. तुम्ही पहा गोलंदाजीनं इथे स्वतःची छाप सोडतोय आणि संघाला त्याची गरज होती. तुम्ही पहा संघाला त्याची गरज असताना ज्या पद्धतीने तो संघासाठी उभा राहिलाय. हिंदीमध्ये एक कहावत आहे, ना कद बडा ना पद बडा, ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में खडा वो सबसे बडा. आणि तुम्ही पहा संघावरती आसिफ शेख नावाचं संकट आलं असता तुम्ही पहा त्या ठिकाणी फक्त 17 वर्षाचा असणारा हा सूरज गवळी त्याने मात्र आसिफ शेखला टिपलंय. एक बार फिर पिंपलगांव टप्पा में जो टूर्नामेंट चल रहा था जिसमें कृष्णा गौली उभर कर आए थे, यहाँ सूरज गौली उभर कर आ रहे हैं, लेकिन वो बल्लेबाज थे, ये गेंदबाज है। लवली बॉलिंग बाय गौली, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं और लेफ्ट हैंडर को बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, राइट हैंडर को अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। इसका मतलब है कि ये आने वाला भविष्य है। बहुत अच्छी गेंदबाजी। नए बल्लेबाज मैदान के अंदर विजय पावले नंबर 5 पर बल्लेबाजी करने के लिए आ रहे हैं। एक खिलाड़ी बिल्कुल इस वक्त जाता हुआ फ्लाई स्लिप की तरफ गनी है, पॉइंट है। स्ट्राइक कवर पर खिलाड़ी मौजूद, मिड ऑफ पर खिलाड़ी है, लॉन्ग ऑन, मिड विकेट, डिप स्क्वायर लेग और फाइन लेग। ऑन साइड पर शॉट तो खेला गया, हवा में गेंद, ओह छोड़ दिया कैच। कमिटमेंट की कोई कमी नहीं थी, 2 रन मुकम्मल किए। तीसरे के बारे में सोच रहे लेकिन इस वक्त विजय पावले ने मना किया है। यहां विजय पावले भी फंस गए थे। अच्छी गेंदबाजी, ऊंचा कद है और उसके बाद हाई एक्शन से गेंदबाजी हो रही है, तो बल्लेबाजों के लिए राहुल मुझे लग रहा है अग्नि परीक्षा होगी। नक्कीच कुणाल खोंडकडनं आपण पाहतोय झेल सुटलाय. ही बाब तुम्हाला फार कमी वेळा पाहायला मिळेल. कुणाल खोंडमध्ये ती क्षमता आहे, एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. गोलंदाज पुढे एकदा सूरज, रिव्हर्सचा प्रयत्न आणि चेंडू थेट पाठवलाय अगदी सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा एक मॅक्झिमम पॉवरफुल षटकार. ये बेहतर स्ट्रोक था और जिसकी जरूरत थी। अब जाकर टोटल देके कुल मिलाकर 42 40 के पार अच्छा टोटल है, मैं समझ सकता हूं क्योंकि यहां से और कुल मिलाकर 3 गेंदें आना बाकी। सूरज गौली गेंदबाजी करते हुए
क्लीन बोल्ड, ये कोई सवाल नहीं जवाब है। और सूरज गौली ने कहा कि टेनिस क्रिकेट के हम नवाब हैं, शानदार तरीके से ब्रॉकॉल में गेंद। एक तेरी एक मेरी, मैदान के अंदर विजय पापले की विकेट गिरी है। इंपॉर्टेंट ये मैच है, अच्छा बैटल। कैसा फील कर रहे हैं यहाँ कॉम बॉक्स में? राहुल, आपको क्या लग रहा है जिस तरह से मुकाबला और ये अच्छा बैटल आप देख रहे हैं? नक्कीच ज्या पद्धतीने सूरज गवळी गोलंदाजी करतोय, अतिशय लाजवाब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि ज्या पद्धतीने तो फील करत असेल ना, आपण पहा कॉमेंटर बॉक्स मध्ये ज्या पद्धतीने फील करतोय, त्यानंतर आपण पहा प्रेक्षक वर्ग ज्या पद्धतीने फील करतोय आणि त्याची गोलंदाजी पाहता इथे नक्कीच आपण पहा एक अभिमानाची बाब आहे। शिरूर तालुक्याकडनं एक नवीन उभरता सितारा समोर येतोय आणि अशा पद्धतीनं मोठमोठ्या फलंदाजाला त्यानं नुसतं बांधून नाही ठेवलं, तो लोळून टाकले, चितपट केलंय, गोलंदाज तयार असेल। अब देखिए ये जो मैच है जिसमें एक तरफ मैं देख रहा हूं खास करके सूरज गौली और स्ट्राइकर इन पर अजिंक्य गौली, क्या मुकाबला चल रहा है। एक तरफ विजय पावले का बहुत महत्वपूर्ण विकेट गिरने के बाद जबरदस्त मैच, चौथा ओवर प्रगति पर है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, ऑन साइड पर खूबसूरत स्ट्रोक अजिंक्य गौली, व्हाट अ लवली स्ट्रोक फ्रॉम अजिंक्य गौली। गेंद बॉडी लाइन के बाहर जाते भी 6 रनों के लिए। थँक्यू डीजे 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 थांबा। कृपया विनंती असेल बॅटिंग टीमला, तुम्हाला यानंतर क्षेत्ररक्षण करायचे आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला यानंतर बॅटिंग करायची, त्यामुळे वेळ वाचवा। जवळजवळ 5:45 वाजलेत, तुमच्याकडे फक्त 15 ते 20 मिनिटं आहेत आणि त्या 15 ते 20 मिनिटांमधले नंतर 4 षटकं कंप्लीट झाले पाहिजेत। अच्छा स्ट्रोक खास करके अजिंक्य गौली दे रहा, रन संख्या कुल मिलाकर 48। ये अच्छी गेंद थी, बढ़िया गेंद, टप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर था। अजिंक्य गौली नॉन स्ट्राइकर इनकी तरफ जाते हुए 22 का इशारा अमर साटने ने किया, तो कुल मिलाकर 4 ओवर का खेल समाप्त हुआ। रन संख्या 49 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। मुकाबला चल रहा है संकल्प पुलिस 11 शिरूर और एक तरफ आप देख रहे हैं सचिन पाड़ालेबा स्पोर्ट फाउंडेशन के बीच। राहुल, आपकी तरफ मैं बिल्कुल आऊंगा। पहिल्यांदा मी दोन्ही संघांना विनंती करेन, 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत क्रिकेट दिवसभरामध्ये खेळलेला आहे, शेवटची इनिंग देखील आपण स्पोर्ट्समन स्पिरिटने खेळाल आणि हा सामना 24 चेंडूंचा आहे, तर 15 ते 20 मिनिटांमध्ये ही इनिंग संपेल असा प्रयत्न करा। राहुल, 49 धावा झालेत, 50 धावांचं आव्हान आहे आणि ज्या पद्धतीने शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या आहेत त्याचा फायदा इथे उर्वरित आता जे 24 चेंडू टाकायचे आहेत त्यावेळेला निश्चित आसिफला होईल का? ज्या पद्धतीने आपण बघितलं त्यांच्याकडे राहुल सातवसारखा हुकमाचा एक काय, विकास जाधव चांगली गोलंदाजी करतोय, भरात असलेले गोलंदाज आहेत, त्यामुळे या 50 धावा इथे वाघुरीच्या वाघांसाठी पुरेशा आहेत का? पहा 50 धावांचा जर विचार केला तर त्यामध्ये राहुल सातव एक शतक हाताळेल, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आसिफ शेख हा एक शतक हाताळणार आहे, त्यानंतर आपण पाहिलं अतुल विटकर देखील चांगली एक नफीतुली गोलंदाजी करू शकतो, त्यामुळे 50 धावा चा स्कोरबोर्डवरचा जर विचार केला तर वाघोली संघासाठी ह्या धावा एक भक्कम परिस्थिती आहे। तर दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला संकल्प 11 पोलीस शिरूर हा संघ आहे, त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं कुणाल खोंड सारखा एक हुकमी एक्का आहे आणि कुणाल खोंड जोपर्यंत मैदानावरती असेल ना तोपर्यंत हा सामना कोण जिंकेल हे सांगणे तितकंच कठीण असेल। राहुल, मला काय वाटतं की कुणाल खोंड जर ही 4 षटकं खेळतोय ना तर मजा येईल। ही 4 षटकं कुणाल खोंड जर खेळला तर या सामन्याची रंगत वाढेल, लज्जत वाढेल, खूप मजा येईल। कारण आता उर्वरित चेंडूंचा विचार केला तर 24 चेंडू म्हणजे 24 चेंडूमध्ये तुम्हाला इथे या 50 धावा करायच्या आहेत आणि त्यासाठी एक रणनीती एक स्ट्रॅटर्जी बनवत असताना आपण आसिफ आणि त्यांची टीम पाहतो आहे। या सामन्याचा विचार केला तर संकल्प पोलीस 11 शिरूर यशवंत भाऊ पाचंगे यांची टीम आहे, तो दुसऱ्या बाजूला सचिन पाळाडे स्पोर्ट फाउंडेशन। मॅच सुरू करायचं आहे, वेळ जास्त घेऊ नका। कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आजच्या दिवसभरातल्या शेवटच्या मॅचचा दुसरा पडाव। राहुल, 50 धावांचा पाठलाग करण्याकरता आघाडी जोडी मैदानामध्ये दाखल झाले। कुणाल खोंड तर असणार आहे, तर दुसऱ्या बाजूला हसन मदारी आणि त्याच्यावरती फार मोठी जबाबदारी असणार आहे, तो कशा प्रकारची करणार आहे कामगिरी। हसन मदारी, राहुल, ही एक भागीदारी अत्यंत महत्त्वाची असेल या दोन्ही खेळाडू दरम्यान। तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज इथे करिश्मा दाखवण्याचा प्रयत्न निश्चित करतील, चांगलं बॅटल आपल्याला बघायला मिळेल।
हो नक्कीच कुणाल खोंडसाठी खरं तर रणनीती आता आखल्या जाणार रचल्या जाणार यात मात्र कोणतीही शंका नाही कारण इथं कोणत्याही परिस्थितीत कुणाल खोंडला थांबवायचे कुणाल खोंडला थांबवण्यामध्ये जर वाघोली संघ 2 षटकांमध्ये यशस्वी झाला तर त्यानंतर ह्या मॅच स्वरूप काहीतरी वेगळं असेल पण खरं तर कुणाल खोंडने जर 2 षटकांमध्ये आक्रमण केलं तर वाघोली संघासमोर फार मोठी प्रश्नचिन्ह असतील येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल आज की शाम किसी के नाम हे आपण नक्कीच पाहणार आहोत शेवटची इनिंग या ठिकाणी सुरू होतीये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आसिफ शेख कुणाल खोंडसाठी ओ हा चेंडू खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक मैदानावरती आपण पाहतोय तैनात एक सिंगल मैदानावरती येते धावफलक एका धावेने पुढे पोहोचतोय आणि पहिल्या चेंडूवरती स्विच बँकेचं अकाउंट उघडलंय बिल्कुल कुणाल कोंड जो वो नॉन स्ट्राइकर इन की तरफ चले गए लेकिन मैं देखना चाहता हूँ स्ट्राइकर इन की तरफ किस तरह से बल्लेबाज होगी क्या रणनीति आपने बनाई है क्या दोनों तरफ से आक्रमण हो जाएगा या स्ट्राइक रोटेट करने की कोशिश करेंगे दो ऑप्शन आपके पास है राइट की तरफ आप एक बार पे बटन है एक लेफ्ट साइड पर बटन है तो कौन सा बटन आप दबाने वाले हैं कौन सी रणनीति ये गलत शॉट खेला गया ऑनसर पर खेलना चाहते थे मिस टाइम स्ट्रोक रणनीति मेरे हिसाब से खराब थी कुणाल खोंड को ज्यादा मौका आपको देना था लेकिन हसन बीच मैदान पर एक गलत शॉट खेलते हुए बैक टू द पेवन चले गए गॉन थँक्यू तुम्ही पहा या अगोदरच्या मॅचची सिच्युएशन जर आपण पाहिली ती परिस्थिती इथे जाणवणार की नाही या अगोदर आपण पाहिलं होतं राजू पाटीलला कोणताही फलंदाज साथ देऊ शकला नाही राजू पाटील बराच काळ नॉन स्ट्रायकिंगवरती होता ती परिस्थिती जर ह्या सामन्यामध्ये जाणवली तर पुन्हा एकदा संकल्प पोलीस 11 शिरूर ह्या संघासमोर अडचणी येऊ शकतात पण तुम्ही पहा ह्या परिस्थितीमध्ये आता तुम्ही पहा विशाल मैदानाच्या आतमध्ये आलेत या अगोदर मात्र चांगले स्ट्रोक त्यांनी मैदानाच्या आतमध्ये खेळले तितका कॉन्फिडन्स तितका आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आहे त्यामुळं ही धावसंख्या बनवत असताना जास्तीत जास्त स्ट्राइक कुणाल खोंडकडे कशी असेल याकडे मात्र उर्वरित फलंदाज हे लक्ष देणार आहे राहुल देखिए आपने तो सही फरमाया बहुत अच्छी तरह से बताया लेकिन मैं समझ सकता हूँ कि बल्लेबाजों की जो रणनीति वो अलग है पावर प्ले में ज्यादा से ज्यादा रन बनाने की कोशिश कर रहे हैं चाहे विकेट गिरे कोई भी एक बार फिर समस्या इनके लिए नहीं है ये एक बार फिर मुझे रणनीति लग रही है ये बेहतर है थोड़ा सा रणनीति में बदलाव योजना में बदलाव हो रहा है विकेट गिरने के बाद क्योंकि कुणाल खोंड को आप स्ट्राइकर इनकी तरफ लेके आना चाहते हैं जब इन्होंने वो स्ट्रोक खेला था खास करके बल्लेबाज हसन ने तब मुझे लग रहा कि दोनों तरफ से आक्रमण वो करना चाहते थे लेकिन अभी रणनीति में बदलाव रन संख्या 2 रन 1 विकेट के नुकसान पर कुणाल खोंड पहा मैदानाच्या आतमध्ये आहे तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पहा आता बंटी गायकवाड जे मैदानाच्या आतमध्ये आलेत पण ज्या पद्धतीने परिस्थिती आहे ह्या चेंडूनंतर आपण ती चर्चा करणार आहोत पुढे एकदा हलक्या हाताने हा स्ट्रोक खेळलाय ही रणनीती मला तरी वाटतं इथे योग्य आहे कारण आसिफ शेख आणि दुसऱ्या बाजूला राहुल सातव हे दोन गोलंदाजीमध्ये हुकमेकी आहेत ह्या दोन गोलंदाजांमध्ये जर तुम्ही सिंगल डबल कन्वर्ट केले एखाद्या खराब चेंडूवरती षटकार चौकार खेळला आणि त्या परिस्थितीमध्ये जर कुणाल खोंडची विकेट टिकली तर तुम्ही उर्वरित 2 षटकांमध्ये सामन्यावरती विजय मिळू शकता यू आर एब्सोल्युटली राइट ओ ये देखे खराब गेंदें तो आती रहेगी सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है पंख लगा के गेंद को भेज दिया बॉडी लाइन के बाद 6 रन थँक्यू टोचतील हजारो लाखो काटे तुला तू त्यांच्याही आरपार हो टोचतील हजारो लाखो काटे तुला तू त्यांच्याही आरपार हो कळल तुला कुवत तुझी तू विजयाचा षटकार हो हा षटकार नक्कीच विजयाच्या दिशेला घेऊन जाणार की नाही येणारा काळ मैदानाच्या आतमध्ये सांगणार आहे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आसिफ समोरच्या बाजूला बंटी गायकवाड पुन्हा एकदा सज्ज असणार आहे बंटी ने खतरे की घंटी बिल्कुल बजाई बहुत ही अच्छी पारी खेल रहे हैं सेंसिबल क्रिकेट यहां से सिंगल बन सकता था लेकिन कुणाल खोंड ने ज्यादा जोखिम में उठाया आखिरी गेंद पर बिंदी है पहले ओवर का खेल समाप्त हुआ सफल ओवर का खेल समाप्त हुआ रन संख्या 9 रन जीतने के लिए चाहिए 50 अभी भी दिल्ली बहुत दूर है छोटा सा ब्रेक लेते ब्रेक के बाद साथ वापस आएंगे गुफ्तगू जारी रहेगा अठारह गेंदों का खेल यहाँ राहुल अभी विशेष 41 रनों की जरूरत है प्लिक का बहुत खूबसूरत स्ट्रोक था विशाल का जो गेंद डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ आई पैरों की तरफ गेंद थी ब्रॉकआउट में जाना चाहते थे तो वहां गेंदबाज फंस गए थे उसका भरपूर फायदा विशाल ने उठाया था अब स्ट्राइकर पर कुणाल खोंड और सामने गेंदबाज राहुल सातव हा राहुल सातवकडे आता चेंडू सुधीला गेलाय कशा पद्धतीने आता ह्या षटकामध्ये खरं तर कुणाल खोंड ह्या परिस्थिती हाताळतो हे आपण पाहणार आहोत मी मगाशी ह्या विषयाकडे गेलो होतो कुणाल खोंड खरं तर
मोठमोठे फटके खेळणं गरजेचं आहे. पण इथं तुम्ही पहा उर्वरित फलंदाजांनी इथं जर जोखीम घेण्याचा प्रयत्न केला, मोठमोठे फटके ज्या पद्धतीने आता बंटी गायकवाडनं फटका खेळला त्या पद्धतीनं जर मैदानावरती कामगिरी केली तर इथं कुठंतरी काहीतरी विवरचना येऊ शकतात. शेवटचे 18 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि विजयासाठी 41 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवरती वाघोलीचा वंडर बॉय, पुन्हा एकदा राहुल सातव, तर स्ट्राईक एंडवरती कुणाल खोंड. ओ हा चेंडू कुणाल खोंडच्या बॅटमधनं पोहोचतोय अगदी सीमारेषेच्या बाहेर. मैदानात उठल्या तगडीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर गेलाय तोफेचा गोळा षटकार. कुणाल खोंड के बल्ले से बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया, शरीर का संतुलन अच्छा था और अच्छी बात यह थी कि बल्ले के बीचों बीच लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंद को खेल दिया था. खूबसूरत टाइमिंग. हेलीकॉप्टर खेलते हुए खोद के निकाला गेंद को ऑन साइड पर, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद, एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे चीते की दौड़ लगाते हुए, तालियां बज रही है. लॉन्ग ऑन के खिलाड़ी भी बहुत तेजी के साथ आए थे, लेकिन प्रशंसा करनी चाहिए कुणाल खोंड की. डेंजर एंड पर भागना था विशाल को. एक अच्छा तालमेल मैदान के अंदर. 2 रन मुकम्मल. मैच अब देखे तो रन संख्या कुल मिलाकर 70 रन और दूसरा ओवर प्रगति पर है. धावा चोरण्यामध्ये आपण पाहतोय कुणाल खोंड नेहमीच माहिर आहे आणि इथं मैदानावरती पुन्हा एकदा धावा चोरण्यामध्ये यशस्वी. पुन्हा एकदा हा चेंडू शॉर्ट एम्पुल, तिथे धोक्याची घंटी आणि आपण पाहतोय कुणाल खोंड बडी मछली जाल में. राहुल बड़ा शिकार है और बढ़िया गेंदबाजी राहुल सातों द्वारा. फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद थे, अच्छा कैच लिया गया. बाला के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी, दबाव रहेगा. अब जाकर रन संख्या 70 रन, 1 विकेट के नुकसान पर. अब ये दूसरा विकेट गिर चुका है. कुणाल खोंड बैक टू द पेवेलियन, हसन बैक टू द पेवेलियन. विशाल मैदान के अंदर है और उनका साथ देने के लिए बाला शिंदे मैदान के अंदर है. राहुल सातव के लिए ये बहुत बड़ा शिकार मिला है. थोड़ा निराश मन के साथ वो वापस आएंगे. थोड़ा एलिवेशन की जरूरत थी, थोड़ा जोर लगाने की जरूरत थी. पहा हा शॉट जर पाहिला रकीज प्रशांत सर, या अगोदर एक षटकार आलो होतं, त्यानंतर 2 धावा घेतल्या होत्या आणि इथं मला तरी वाटत नव्हतं जोखीम घ्यायची गरज आहे. कारण तुम्ही पाहताय ह्या षटकामध्ये आपण पाहतोय ज्या धाव्यांची गरज होती त्या धावा आल्या होत्या. यानंतर धावफलक फक्त तुम्ही स्ट्राईक रोटेट केल्या असत्या तरी तुमच्या ह्या षटकामध्ये अजून 3 ते 4 रन आले असत्या आणि त्यानंतर उर्वरित 2 गोलंदाजांवरती जर तुम्ही चान्स घेतले असते तर कुठेतरी विजय तुमच्यापर्यंत पोहोचला असता. राहुल बिल्कुल आपने सही कहा, लेकिन एक तरफ में बाला शिंदे को देख रहा हूं, वो भी रन बना सकते हैं, बड़े शॉट खेल सकते हैं. राहुल सातव गेंदबाजी करने के लिए तैयार. स्ट्रोक तो इतना अच्छा नहीं है. गैप में गेंद, ओहो, अगर ये हाथ नहीं लगता तो बिल्कुल गेंद बॉडी की तरफ ट्रैवल हो रही थी. राहुल आउटफील्ड बहुत सुपर फास्ट है. ये जो मैदान है जिन्होंने बनाया है इतने मेहनत के साथ, उनकी भी सराहना करनी चाहिए. उस चर्चा की तरफ जाएंगे लेकिन वो कल सुबह के सत्र में. लेकिन अभी रन संख्या देखिए 18 रन. जीतने के लिए या 50 रनों की जरूरत है. अभी 32 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. राहुल सातव पुन्हा एकदा तयार असेल. विशाल गायकवाड, बंटी. हो हा चेंडू खेळला एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये, सुंदर फटका आणि तितकाच ताकदवान फटका. पुन्हा एकदा बंटी गायकवाडच्या बॅटमधनं आमदार शशकाचा दमदार चौकार. जो गेंदबाजों के साथ करते हैं खिलवाड़ वो है बंटी गायकवाड़. क्या जबरदस्त स्ट्रोक, टाइमिंग के साथ खेलते हैं. शानदार बल्लेबाजी आज बंटी गायकवाड़ द्वारा. राहुल की अगली गेंद, टप्पा खाने के बाद उछाल बिल्कुल था और गेंद चली गई विकेट कीपर के दस्ताने की तरफ. इस गेंद को अच्छी तरह से परख नहीं पाए, अच्छी तरह से पढ़ नहीं पाए, खास करके बल्लेबाज विशाल. 12 गेंदों का खेल से और 28 रनों की जरूरत है. कहानी बहुत इंटरेस्टिंग है. यहाँ चर्चा जारी रहेगी, यहाँ गुफ्तगू जारी रहेगा. एक छोटा सा ब्रेक लेते हैं और वापस आएंगे. भी चर्चा हो रही है दोनों बल्लेबाजों के बीच, विशाल और बाला शिंदे के बीच. सारे खिलाड़ी अपनी जगह पर जाएंगे. राहुल हमारे साथ चर्चा करने के लिए. राहुल 12 गेंदे 28 वाला मैच है.
बाला शिंदे और विशाल दोनों बल्लेबाज रन बना सकते हैं। और तीसरे ओवर में विकास जाधव को आप देख रहे हैं गेंदबाजी करने के लिए। विकास जाधव गेंदबाजी करने के लिए तैयार। पहा दोन्ही फलंदाजांचा विचार केला, दोन्ही फलंदाज इथे स्फोटक आहेत आणि तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकासाठी विकास जाधव तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती आला। या अगोदरच्या मॅच मध्ये विकास जाधवचं षटक टर्निंग पॉइंट ठरलं, तर ह्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी असेल? विकास जाधव तयार। ओ या दरम्यान पहा चेंडू खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक दुर्वर्ण चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, सुंदर झेल आणि बाळा शिंदे मात्र बॅक टू पॅव्हिलियन। प्लान तो बहुत अच्छा था, यहाँ से एक स्ट्रोक भी बढ़िया खेल दिया, लेकिन बॉडी लाइन पर खिलाड़ी है, इन्होंने जबरदस्त कैच लिया। बाला बैक टू द पैवेलियन। संकल्प पुलिस 11 शुरू की उम्मीदों को लगता हुआ और एक बड़ा झटका। रन संख्या फिलहाल देखें तो कुल मिलाकर 22 जीतने के लिए 28 चाहिए। 11 गेंदों का खेल शेष है और अब बल्लेबाज नंबर 5 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं डॉक्टर अविनाश गावडे। पहा जेवढा मोठा झटका जरी संघाला लागला असेल तरी तितका मोठा फलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये आलाय। ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तिथे आणि पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा बळी। अविनाश गावडे शून्यावरती माघारी। एक प्लान बन गया था खास करके विकास यादव को टैकल करने के लिए। तो बाला शिंदे क्रीज के गहरे में चले गए, इन्होंने कुछ करके दिखाया, करने का प्रयास किया, लेकिन कुछ फायदा नहीं हुआ। हमला करने की कोशिश शिकार बन के गए। अभी रिवर्स की कोशिश की गई और एक विकेट के साथ मैदान के अंदर चले गए थे बल्लेबाज डॉक्टर साहब, लेकिन उसका कुछ फायदा नहीं हुआ। विकास यादव ने हर बार वो तीसरा ओवर जो डाला है ना, वो टर्निंग पॉइंट साबित हुआ है। बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, 2 गेंदों पर 2 विकेट, इसका मतलब ऑन हैट्रिक बिल्कुल इस वक्त विकास यादव। अविनाश गावड़े के साथ आज बढ़िया, बहुत बढ़िया गेंदबाजी। गति परिवर्तन अच्छा करते और गेंद को ज्यादा आगे रखने की कोशिश करते, ज्यादा छोटी गेंदबाजी नहीं करते। अब चक्कर विशाल के ऊपर पूरी तरह से जिम्मेदारी है, पूरा दारोमदार है। बहुत अच्छे खिलाड़ी, उसमें कोई संदेह नहीं है। इस ओवर की कहानी देखें तो केवल 3 गेंदों में 1 ही रन आया है, 2 विकेट गिरे हैं। बहुत बढ़िया गेंदबाजी आज गेंदबाज द्वारा विकास यादव। हवा में गेंद फंसाया है, पॉइंट पर खिलाड़ी मौजूद गेंद के नीचे। ओहो, क्या छूटता बाप। मौका विशाल को दोबारा मिलेगा अपने बाजू खोलने के लिए। अब 2 गेंदें शेष है। राहुल, यहां से अगर 2 गेंदों में 2 बड़े शॉट नहीं आते तो मजा नहीं आएगा। मुझे वो अदनान जी का गाना याद आ रहा है, थोड़ा सा लिफ्ट करा दे। अपने खेल को लिफ्ट करने की जरूरत है बल्लेबाजों को। पहा मॅच जर आपण पाहिली तर बरीचशी आता लोड झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी। इथून पुढे मोठे फटके येणं गरजेचं आहे। पुन्हा एकदा सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाज तुम्ही पाहताय विकास जे गोलंदाजी मार्कवरती आहे, ती अगोदर जुन्नर संघाबरोबर खेळत असताना देखील आपण पाहिले एक जबरदस्त षटक त्याने मैदानावरती टाकलं आणि तिथून पुढे तुम्ही पहा वाघोली संघ सामन्यामध्ये आला होता। शेवटचे 7 चेंडू 24 धाव्यांची गरज। हा चेंडू पहा पुढे एकदा खेळला, अगदी गॅप मध्ये पोहोचेल आणि याच दरम्यान चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या अगदी बाहेर। 7 चेंडू 26 ची गरज होती, त्या ठिकाणी मात्र आता चौकार येतोय। षटक मैदानावरती संपले गेले, शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 22 धाव्यांची गरज। क्या जबरदस्त मुकाबला ये चल रहा है। मैदान के अंदर विशाल है, लेकिन परेशानी ये रहेगी राहुल, वो नॉन स्ट्राइकर इन की तरफ जाएंगे। तो 1 ओवर में 22 इसी मैदान पर आज बने हैं। इस सीजन में खास करके रोहन करात ने प्रभावित किया। प्रोफेशनल खिलाड़ी थे, कृष्णा सातपुते की टीम के अंदर वो खेल रहे थे डिंगडोंग के अंदर, तो वो बहुत बढ़िया प्रदर्शन कर रहा है। आज विकास यादव ने प्रभावित किया, बढ़िया प्रदर्शन इनका भी रहा है। 6 गेंदें 22 वाला मैच। तो 6 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 21 रनों की जरूरत है। थोड़ा सा बदलाव, 6 गेंदों में 21 रनों की जरूरत है।
गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अतुल। टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद और यहाँ रनआउट का मौका बिल्कुल है। रनआउट के तौर पर बल्लेबाज बैक टू द पेबल जाएंगे और एक विकेट गिरता हुआ। 5 गेंदों का खेल से 21 रनों की जरूरत। महिंद्रा सेंटर कामगार संघटनेचे युनियन लीडर मिस्टर नाना शिलालकर यांचं व्यासपीठावरती शुभागमन होत आहे। तर मी त्यांना विनंती करेन, सर आपण व्यासपीठावरती या। आदरणीय सन्माननीय नाना शिलालकर, आपल्याला सन्मानपूर्वक विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं आहे। शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत आणि 21 धाव्यांची गरज। इथून पुढे आता विशाल गायकवाड वरती जबाबदारी फार मोठी आहे आणि लक्ष पण फार कठीण आपण मैदानावरती पाहतोय। वा, काय चेंडू केलाय, जबरदस्त चेंडू, स्विंग चेंडू आपण पाहिलाय। 1 बाउन्स पंच कळवतात। शेवटचे 4 चेंडू आणि या ठिकाणी आपण पाहतोय अजूनही 21 धाव्यांची गरज आहे। सामना पहा हळूहळू संकल्प पोलीस 11 शिरूर संघाच्या पोत्यातून निसटताना दिसतोय, हातातून निसटताना दिसतोय, कारण 4 चेंडू मध्ये अजूनही 21 धाव्यांची गरज जी विजयासाठी आहे। और देखिए अभी भी मैच बन सकता है। एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज को खेलना होगा तभी जाकर बात बनेगी। अच्छी गेंदबाजी अतुल बिटकर की तरफ से। 4 गेंदे 21। यहां में गेंद है, फाइन लेग पर कैच छोड़ दिया है। विशाल नॉन स्ट्राइकर की तरफ जाएंगे। आपके पास यहां अगर देखें तो 3 गेंदे शेष, बहुत महत्वपूर्ण युवा 3 गेंदे शेष है और जीतने के लिए 20 रनों की जरूरत है। प्रेशर बल्लेबाजों के ऊपर। बेहतरीन प्रदर्शन मैदान के अंदर आज वाघोली टीम का। सचिन भाडाली स्पोर्ट फाउंडेशन वाघोली, एक तरफ संकल्प पुलिस 11 ने अच्छा प्रदर्शन पूरे दिन में किया, लेकिन आज आखिरी मुकाबले में बहुत बेहतरीन तरीके से ये शॉट खेला गया। पॉइंट और कमर के बीच का फासला चीरती हुई गेंद गोली की रफ्तार के साथ बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए जाती हुई। 4 रन। दो गेंदों का खेल शेष है। पहा 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी आहे। हा चेंडू पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, धाव मैदानावरती भेटेल, पण विजयाच्या ज्या काही आशा होत्या त्या पूर्णपणे आता आपण पाहतोय संपल्या गेल्यात। आणि वाघोली संघ जर आपण पाहिलं या ठिकाणी सचिन भाऊ भाडाळे स्पोर्ट फाउंडेशन वाघोली संघ विजयाच्या उंबरठ्यावरती उभे आहे। फक्त एक चेंडू ते विजयापासून दूर आहेत आणि या दरम्यान सामना मैदानावरती संपलाय आणि बक्षीस फेरीमध्ये प्रवेश मिळवतोय सचिन भाऊ भाडाळे स्पोर्ट फाउंडेशन वाघोली संघ। विजयी संघाचं हार्दिक असं स्वागत, पराभूत संघाचं देखील अभिड। आणि या ठिकाणी अतिशय सुंदर असं क्रिकेट या दोन्ही संघांकडून आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळालं। एक दर्जेदार क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळालं। दोन्ही संघांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत असेल। चला डीजे थांबा, थँक्यू।